जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर आज धुळे येथील SSVPS महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गानवडे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखिमल गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार ॲडव्होकेट केस पाडवी, जयखिमल रावल, सत्यजित तुंबे, हिरामण घोसकर, शिरीष कुमार नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गानवडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, अपर तहसीलदार वैशाली हिंगे, तहसीलदार पंकज पवार, अरुण शेवाळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, आप्तेश, नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखिमल गावित, आमदार जयखिमल रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या। यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना दिली। यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला। यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक उपक्रम दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। एक मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून एक दादीने शक्ती पण उभी केली आमच्या पाठीमागे आणि त्या शक्तीच्या जोरावर दादीच्या आशीर्वादानं मी राजकारणामध्ये प्रवेश केला। खरं तर दादी मला राजकारणामध्ये येण्याचे एक मार्गदर्शक आणि एक पालकमंत्री नात्याने यशस्वी व्हायला दादींचा मोठा हातभार निश्चितपणानं या ठिकाणी लागला आणि त्याच्यानंतर दादींनी विकासाच्या दृष्टीने असेल, बाकीच्या सामाजिक दृष्टिकोनातून असेल, दादींचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीमागे राहिलं आणि त्या मार्गदर्शनाच्या जोरावर आजपर्यंत यशस्वी व्हायला निश्चितच दादीने दिलेली शिकवण असेल, त्या शिकवणाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही विकासाची कामं असतील, सामाजिक दृष्ट्या जे काही डेव्हलपमेंट असेल ती डेव्हलपमेंट करण्याला निश्चितपणाने आम्हाला मदत झाली। त्याच्यामुळे आज दादी गेल्यानं एक मोठी पोकळी आमच्यासाठी निर्माण झाली, एक मार्गदर्शक आमच्यातून हरपले आणि ही पोकळी भरून निघणं कठीण गोष्ट आहे, कारण की त्या स्तराची माणसं असतात, त्यांचे अनुभव असतात, त्यांचा फायदा निश्चितपणाने आपल्याला होतो, तो आपल्याला यापुढे होणार आहे। त्याच्यामुळे ही पोकळी सातत्यानं आम्हाला जाणवत राहील, दादींची आठवण आहे आणि दादींना आम्ही मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी त्यांना शक्ती द्यावी अशी परमेश्वराची प्रार्थना करतो।